जर तुम्ही हे कोडे सोडवले तर तुम्ही खरंच जिनियस आहात. होय मित्रांनो, जर तुम्ही हे कोडे सोडवले तर खरंच तुम्ही जिनियस आहात. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अशी भन्नाट कोडी जी 99% लोकांनाही सोडवता येत नाहीत. होय, अगदी बरोबर ऐकलात. ही कोडी तुमचा मेंदू पूर्णपणे फिरवणार आहेत. तर तुम्ही तयार आहात का हे चॅलेंज स्वीकारायला? त्यासाठी तुमच्याकडे असेल फक्त 7 सेकंद. चला तर सुरू करूया मग भन्नाट कोड्यांना. मुंबईमधल्या एका मॉलच्या वॉशरूममध्ये एक व्यक्ती मरण पावलेली असते. मॉलचा गार्ड पोलिसांना फोन करतो आणि काही वेळेतच पोलीस तिथे पोहोचतात. पोलीस 3 संशयितांना विचारपूससाठी बोलवतात. पहिला माणूस म्हणतो, मी तर कपडे घ्यायला आलेलो, आता मी परत निघालोय, मी खून नाही केला. दुसरी बाई म्हणते, मी तर माझ्या मुलाला ड्रेस घ्यायला आलेले, मी वॉशरूमला पण गेले नाही. तिसरी मुलगी म्हणते, सर मी वॉशरूमला गेले होते पण या खुनाबद्दल मला काहीच माहिती नाही. पण पोलिसांना लगेच समजते की कोण खोटं बोलत आहे आणि पोलीस त्याला अटक करतो. पण तुम्हाला समजलं का यामध्ये खून कोणी केला आहे? बघा, तिन्ही लोक म्हणाली मी खून नाही केला, पण दुसऱ्या बाईच्या एका कानातले आहे पण दुसऱ्या कानातील मिसिंग आहे आणि तेच दुसरे कानातले वॉशरूममध्ये प्रेताच्या जवळ आहे. पोलिसांची नजर जेव्हा त्या कानातल्यावर जाते तेव्हा तो समजून जातो की खून कोणी केला आहे आणि त्याला पकडून अटक करतो. ट्रेनमध्ये अपंगांसाठी मोफत प्रवास असतो, पण टीटीला बातमी कळते की ट्रेनमध्ये असा एक व्यक्ती चढला आहे जो अपंग होण्याचे नाटक करत आहे आणि फ्रीमध्ये प्रवासही करत आहे. टीटी 3 संशयितांना पकडतो ज्यांचे पाय तुटलेले असतात आणि पायाला फ्रॅक्चरही असतो. टीटी तिघांनाही त्यांचे नाव व कामाबद्दल विचारतो. पहिला म्हणतो, माझं नाव आशिष आहे आणि मी हिंदी विषयाचा शिक्षक आहे. दुसरा म्हणतो, माझं नाव सुधीर आहे आणि मी एक बस ड्रायव्हर आहे. तिसरा व्यक्ती म्हणतो, माझं नाव सोहम आहे, मी बुद्धिबळ प्रशिक्षक आहे. टीटीला लगेच समजते की त्यातील कोण अपंग असल्याचे नाटक करत आहे. पण तुम्ही ओळखलं का कोण आहे तो फ्रॉड व्यक्ती? विचार तर करा. बघा, पहिला व्यक्ती शिक्षक आहे आणि तिसरा व्यक्ती बुद्धिबळ प्रशिक्षक. हे दोन्ही प्रोफेशन अपंग व्यक्ती करू शकतो, परंतु दुसरा जो व्यक्ती आहे जो बस ड्रायव्हर आहे हे कसं शक्य आहे? त्यामुळे त्याला टीटी अटक करतो आणि पोलिसांच्या हवाले करतो. चला तर पुढचे कोडे पाहूया. जॉन आणि त्याची बहीण डॉली रस्त्यावरून जात असतात. मध्येच जॉन बहिणीला म्हणतो, तू जर एका प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले तर मी तुला कॅडबरी देईन. बघ, समोरून 3 जण गाडी न सुरू करता ढकलत आणत आहेत. तिघे पण आपली गाडी ढकलत आणत आहेत, पण यामध्ये एक जण असा आहे ज्याच्या गाडीत पेट्रोल नाही. तर तू ओळखू शकते का कोणत्या गाडीमध्ये पेट्रोल नाही? पण तुम्ही सांगू शकता का कोणत्या गाडीमध्ये पेट्रोल नाही? डॉलीने त्या 3 गाडीपैकी कोणत्या गाडीत पेट्रोल नाही हे ओळखलं असेल का? विचार तर करा. तिन्ही गाडींना नीट बघा. पहिल्या व तिसऱ्या गाडीचे टायर पंक्चर आहे, त्यामुळेच त्यांना ढकलत नेत आहेत. पण मधल्या गाडीतील पेट्रोल संपले आहे, म्हणूनच तो गाडीला ढकलत नेत आहे. म्हणूनच या गाडीत पेट्रोल नसेल आणि जॉली डॉनला बरोबर उत्तर देते. बदल्यात जॉन तिला कॅडबरी चारतो. एका चौकात एका वृद्ध महिलेचा कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो. ॲक्सिडेंट कोणत्या गाडीतून झाला हे कोणीही पाहिलेले नसते. पोलीस लगेचच पुढच्या चौकात 3 कारवाल्यांना थांबवतात
आणि चौकशी सुरू करतात. पोलीस सांगतात, मागील चौकात एक ॲक्सिडेंट झाला आहे आणि एक जणाचा मृत्यू झाला आहे. तुमच्यापैकीच कोणत्या तरी कारने हा ॲक्सिडेंट झाला आहे. त्यातील पहिला कार चालवणारा म्हणतो, सर मी खूप घाईत आहे, मला कुठल्याच ॲक्सिडेंटबद्दल माहीत नाही. दुसरा कार चालक म्हणतो, सर आजपर्यंत माझ्या कारमधून कोणाचाच ॲक्सिडेंट झाला नाही. तिसरा कार चालक म्हणतो, सर मला नाही माहीत वृद्ध महिलेचा ॲक्सिडेंट कसा झाला, मी तर खूप हळू कार चालवत होतो. पोलीस समजून जातो कोणाकडून ॲक्सिडेंट झाला आहे, पण तुम्हाला समजले का ॲक्सिडेंट कोणाकडून झाला आहे? विचार तर करा. पोलिसाने तर एवढंच सांगितलं होतं की ॲक्सिडेंट झाला आहे, पण मृत व्यक्ती कोण आहे हे अजिबात सांगितलेलं नव्हतं. तिसऱ्या व्यक्तीला कसं समजलं की ॲक्सिडेंट हा वृद्ध महिलेचा झाला आहे? त्यावरून पोलीस समजून जातात की ॲक्सिडेंट हा तिसऱ्याच व्यक्तीने केला आहे. त्यामुळे पोलीस त्याला अटक करतात.